फिरा फिरा उलटे फिरा चला माग फिरवा हा टेबल घ्या माग इथं फटाक्याची माग घेऊ दे ताई थोडा राग आमचा राग आलेला परवडेल पण पूर्ण पूर्ण माग पूर्ण तुम्ही पण माग विनंती विनंती आहे माग मागवा असल्यामुळे मुलं पुढे बघायला पाहिजे कामाला So good, I can't stop. So you can try to fight it, but that music don't stop. फटाके एकदम जवळ आहेत ना बघा हे फटाके लावलेले ते जवळ याच्यामध्ये बागेची कोण मुले उभी मागे तुम्ही एक तर मागे जा नाही तर ह्या बाजूला आहे फार जवळ आहे तिथे मित्रांनो फटाके दिसतीये पूर्ण मागे जा पूर्ण मागे जा आणि काळजी घ्या पुण्यातील लोकमान्य फेस्टिवल मध्ये पुढच्या काहीच वेळामध्ये रावणाचं दहन होणार आहे. मी आता याच ठिकाणी उभी आहे. तुम्ही माझ्या मागे जर पाहिलं तर जवळपास 30 फुटांपेक्षा जास्त उंचीचा रावण जो आहे तो या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे. खरं तर या सगळ्याच रावण दहनाला आणि या लोकमान्य फेस्टिवलला प्रचंड मोठी परंपरा आहे. गेले सलग 28 वर्ष या ठिकाणी रावणाचं दहन केलं जातं. पुण्यात अगदी मोजक्याच काही ठिकाणी रावण दहन होतं. त्यापैकी हे एक ठिकाण आहे जे गेल्या अनेक वर्षांपासून जवळपास 3 दशकांपासून रावण दहन सोहळा या ठिकाणी होत असतो. आणि आता आपण बघतोय याच लोकमान्य नगरच्या परिसरामध्ये 30 फुटांपेक्षा जास्त उंचीचा हा रावण जो आहे तो बनवण्यात आलेला आहे. आणि रावणावरती जे काही पोस्टर्स लावलेत हे खरं तर पाहण्यासारखं असणार आहे. या रावण दहनाला केवळ धार्मिक महत्व नाहीये किंवा यामागे फक्त धार्मिक काही गोष्टी नाहीये तर या सगळ्याला सामाजिक सुद्धा जोड देण्यात आलेली पाहायला मिळते. आपण आता बघतोय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ पडलेला आहे. पावसाने सगळीकडे नागरिकांचं अक्षरशः आयुष्य जे आहे ते हैराण झालेलं आहे. प्रचंड हाहाकार आहे. मराठवाडा विदर्भासारख्या भागामध्ये प्रचंड पूर स्थिती आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जो आहे तो ओला दुष्काळाचा सुद्धा नायनाट करण्यात येणार आहे, दहन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आपण आणखी बघितलं बाजूला तर वाहतुकीचा बोजवारा सध्या पुणे शहरामध्ये प्रचंड वाहतुकीचा खोळंबा झालेला पाहायला मिळतोय. एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायला प्रचंड कालावधी लागतो. खूप वेळासाठी
पूर्णपणे ट्रॅफिक मध्ये पुणेकर अडकून राहतात आणि त्यासाठीच वाहतुकीचा बोजवारा असं सुद्धा या रावणाच्या एका हातावर लिहिलंय. तर दुसरीकडे आपण बघतोय पाकड्यांचा दहशतवाद, म्हणजेच जो काही दहशतवादी हल्ला भारतावरती झालेला होता, हा हल्ला आपण परतवून ज्या पद्धतीने लावला, ज्या पद्धतीने आपण पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलंय, तशाच पद्धतीने कुठेतरी हे रावणाचं म्हणजेच असत्यावर सत्याचा विजय साजरा करण्याचा हा संपूर्ण दिवस आणि त्याच पद्धतीने पुढच्या काही वेळामध्ये या ठिकाणी रावणाचं दहन होणार आहे. आपण बघतोय हजारोंच्या संख्येने या ठिकाणी नागरिक जे आहेत ते जमलेले आहेत. रावण दहन सोहळा या ठिकाणचा इतका प्रसिद्ध आहे की हे रावण दहन पाहण्यासाठी खूप लांबून लोक सगळे जमत असतात. खास करून लहान मुलांची संख्या या सगळ्यामध्ये प्रचंड मोठी असलेली पाहायला मिळते. रावण जर आपण पाहिलं तर 30 फुटांचा रावण आहे आणि अतिशय छान पद्धतीने बनवलेला हा सगळाच रावण गेले 3 ते 4 दिवस हा रावण बनवण्याचं काम चालू होतं. क्रेनच्या सहाय्याने हा रावण सध्या उभ्या असलेला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर कुठलीही अनुचित घटना या ठिकाणी घडू नये यासाठी फायर ब्रिगेडच्या गाड्या आणि अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते आधीपासूनच तैनात करण्यात आलेले आहेत. कुठल्याही पद्धतीने काही अनुचित घडू नये या दृष्टिकोनातून सगळी काळजी जी आहे ती घेण्यात आली आहे. प्रिकॉशन्स घेण्यात आलेले आहेत आणि अतिशय उत्साहात 9 दिवसांच्या या संपूर्ण स्त्री शक्तीच्या जागरानंतर 9 दिवसांच्या नवरात्रीच्या या उत्सवानंतर आता रावण दहनाचा दिवस आलेला आहे. कुठेतरी ज्या पद्धतीने रावण जो आहे तो त्याच्या अहंकारामुळे संपलेला होता, तशाच पद्धतीने हा रावण सुद्धा जो आहे तो या ठिकाणी जाळला जाणार आहे आणि समाजाला लागलेली जी काही कीड आहे, ज्या ज्या अनिष्ट गोष्टी आहेत, अनिष्ट रूढी परंपरा आहेत, त्या सगळ्या कुठेतरी दहन केल्या जाणार आहेत. दहशतवाद असेल, अनिष्ट प्रवृत्ती असतील, ओला दुष्काळ असेल, वाहतूक आहे, भ्रष्टाचार आहे, शेतकरी आत्महत्या आहेत, अनेक गोष्टी आहेत, अनेक अनुचित गोष्टी आहेत ज्या सध्या समाजात घडतायत, राजकारणात घडतायत. या सगळ्याच गोष्टींचा नायनाट करण्यासाठी कुठेतरी प्रतिकात्मक रावणाचं दहन या ठिकाणी होणार आहे आणि हेच रावण दहन पाहण्यासाठी समस्त पुणे शहरातून लोक या ठिकाणी जमलेले पाहायला मिळतात. पुढच्या अगदी 5 मिनिटांमध्ये या ठिकाणी या रावणाचं दहन होणार आहे आणि ही सगळीच रावण दहनाची जी दृश्य आहेत ती टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आम्ही लाईव्ह तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. पुढच्या काहीच वेळामध्ये हा रावण जो आहे तो जाळला जाणार आहे. अरे आता एक 10 मिनिटांमध्ये रावणाचं आपण दहन करू. पण आता एक लक्षात ठेवा, आता या ठिकाणी 3 पार्ट आहेत. हा एक आहे, 2 तिकडे आहे आणि 3 त्या बाजूला आहे. तर आपल्याला प्रभू रामचंद्राची घोषणा द्यायची. कुठला आवाज चांगला येतोय ते बघायचं. कुठल्या 1, 2, 3 रस्ते आहेत, 3 रस्त्यांपैकी कुठला आवाज जोरात येतोय ते आपण बघू. पहिल्यांदा इकडे घेऊ. टीम ए, बी, सी. बाबा आलेले आहेत, बाबांना रस्ता द्या. देऊ घोषणा. रेडी आहे? मागचे रेडी आहेत का नुसते बघायला आलेत हाताच्या घड्या घालून? देऊ. प्रभू रामचंद्र की, प्रभू रामचंद्र की. आता टीम बी. आता इकडे टीम बी. टीम एचा आवाज आपण ऐकला. आता फक्त ह्या भागातून आवाज आला पाहिजे. सियावर रामचंद्र की. थोडं जास्त, थोडं परत एकदा. एवढा फरक नाही वाटला तिकडच्या पेक्षा. सियावर रामचंद्र की. टीम सी ला इकडं पब्लिक कमी आहे, तरी पण मला वाटतं तुम्ही टीम ए आणि बी चा रेकॉर्ड मोडला. ठीक आहे, आवाज कुठपर्यंत आलाय तुम्हाला कळलेलं आहे. आता टीम सी ला
सियावर रामचंद्र की जवळ आला, जवळ आला. प्रत्येक जोरात, मोठा श्वास घ्या. सियावर रामचंद्र की एनर्जी आहे. लोक कधी पण आवाज समोर एक सिंगल मुंबई आपल्या इथे गॉगल घालून रात्री सुद्धा तो गॉगल घालतो विशेष आहे. पण चला एन्जॉय करतोय. आता एक 5च मिनिटामध्ये आपण रावण दहन करू. आधी ते सगळ्यांनाच होत आहे कॉमन एकत्र आता सगळ्यांनी आणि कुठली टीम विन झाली ते सांगा फक्त. मला वाटते थोडस बी आणि सी मध्ये हा? ए टी का सी आवाज पण सी जास्त येतोय. आता सगळ्यांनी एकत्र मिळून देऊ. पूर्ण लोकमान्य नगर पूर्ण नवी पेठेमध्ये आवाज केला पाहिजे आपला. रेडी सियावर रामचंद्र की जय श्रीराम. आता पुढच्या एक 5 मिनिटात आपण रावण घरातला कार्यक्रम सुरू करणार आहे. थोडस डिप्लोमॅटिक वागायचं. ए बी सी टी पण जिंकले. टाळ्या सगळ्यांना टाळ्या. थोडं मागवा. मागची बाबा ओ, बाळोबा एक तर पुढे या नाही तर मागे या. पुढे तुम्ही सगळे मागे थांबू नका. पुढे थोडं थोडं हळूहळू पुढे आलेत आपण सगळे परत. म्हणजे टेबल मागे आहे तर टेबलवर उभे किती पुढे आपण आलो बघा ना. म्हणजे काय बघा फटाके उडायला लागल्यानंतर मग मागं पण पडायला चान्स नाही. आत्ताच मागे जा तुम्ही. कृपा करून धक्काबुक्की होऊ शकते. आतापर्यंत म्हणजे सुरुवातीपासून पुणे लोकमान्य फेस्टिवलचे जिथं आपण उद्घाटन केलं त्याच्यापासून ते कालपर्यंत सोलो डान्स ग्रुप डान्स झाले. आज रावण दहनाचा कार्यक्रम आहे आणि टोटल आपले जे कार्यक्रम असतात ते 11 दिवसाचे असतात. पण यावेळेस एक दिवस वाढला आणि 12 दिवसाचे कार्यक्रम झालेले आहेत. आणि शेवटचा जो कार्यक्रम आहे तो 6 ऑक्टोबरला आहे आणि 6 ऑक्टोबरला कोजागिरी आहे. त्यावेळेस सुद्धा हिंदी मराठी गाण्याचा ऑर्केस्ट्रा या ठिकाणी संध्याकाळी आहे. जी लोक सातत्याने येत आहेत त्यांना माहिती नाहीये. ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी आग्रहाचं निमंत्रण आहे. 6 तारखेला दुग्धपानाचा पण कार्यक्रम असतो. पुणे लोकमान्य फेस्टिवलच्या वतीने बागेमध्ये आपण सगळ्यांना दुग्धपान आणि गाण्यांचा आपला जो स्वाद आहे तो आपण या ठिकाणी घ्यायचा आहे. आणि 5च मिनिटांमध्ये आपण या ठिकाणी आता रावण दहन करतो. श्रीराम जय श्रीराम.
आपण बघतोय पुण्यातल्या लोकमान्य मागे थोडं मागं. आणि फेस्टिवल मधले हे रावण दहन जे होतं ते आता पूर्ण झालेलं आहे. काही वेळापूर्वीच अगदी 2 मिनिटांपूर्वी या ठिकाणी रावण जो आहे तो जाळण्यात आलेला होता आणि 2 मिनिटात हा रावण पूर्णपणे जळलेला आहे. या ठिकाणी प्रभू रामचंद्र की जय अशा घोषणा दिल्या जात आहेत. काही करू नका. सत्यावर विजय मिळवलेला आहे. असत्याचा नायनाट झालाय. असत्य जे आहे ते उद्ध्वस्त झालेलं आहे. आपण बघतोय या ठिकाणी रावणाचं दहन केलंय. प्रतिकात्मक रावणाचं दहन करत असताना सामाजिक अनिष्ट रूढी परंपरा आणि सगळ्या चुकीच्या गोष्टींवर या ठिकाणी बोललं गेलेलं होतं आणि त्यानंतर आता आपण बघतोय की हे रावण दहन जे आहे ते पूर्ण झालेलं आहे. जो काही सांगाडा होता या ठिकाणी बनवलेला तो सांगाडा सुद्धा क्रेनच्या सहाय्याने अगदी अलगदपणे खाली उतरवलेला आहे आणि अशा रीतीने संपूर्ण नवरात्रीच्या 9 दिवसांनंतर हा जो रावण दहनाचा मुख्य कार्यक्रम असतो, सोहळा जो असतो तो सुद्धा आता त्याला पाहायला मिळतोय. प्रचंड लांबून या ठिकाणी हे सगळे जे लोक आहेत ते रावण दहन पाहण्यासाठी आलेले होते आणि त्यांच्यामध्ये सुद्धा उत्साहाचं वातावरण आहे कारण रावण दहन आता पूर्ण झालंय. या ठिकाणी कुठलीही You call yourself mid. Mid isn't mediocre. Mid is momentum. Mid is messy. Mid is the stumble before the stride. Mid is the middle of your story. And that's not a bad thing. Azad, your safe space. धार्मिक कार्यक्रम, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून हा फेस्टिवल जो आहे तो राबवला जातो आणि त्याच पद्धतीने आपण आता बघतोय की या ठिकाणी शेवटचा कार्यक्रम अर्थात रावण दहन जे होतं ते पूर्ण झालेलं आहे. या ठिकाणी रावण दहन पाहण्यासाठी प्रचंड मोठ्या संख्येने गर्दी झालेली होती. या गर्दीने सुद्धा या ठिकाणी रावण दहनाचा आनंद लुटलाय आणि त्याच्यानंतर हे रावण दहन आता पूर्ण झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. माझ्या बरोबर या ठिकाणचे लोकमान्य फेस्टिवलचे प्रमुख ऍडव्होकेट गणेश सातपुते सर आहेत. सर, काय सांगाल? रावण दहन झालं आणि अतिशय छान पद्धतीने खूप मोठा रावण होता. तुम्ही म्हणलात तसं यावेळेचा रावण जास्त डेकोरेटिव्ह आणि छान होतं. हे जे रावण दहनाचा जो आपला आता कार्यक्रम आहे हे आमचं 28वं वर्ष आहे की पुणे लोकमान्य फेस्टिवल 28 वर्ष रावण दहन करतंय. तर ह्याच्यामध्ये दरवेळेस सामाजिक वेगवेगळे विषय घेऊन आम्ही हे रावणाचं दहन करत असतो. यावेळेस जे कारागीर आहेत ते नासिर भाई आहेत. यांनी यावेळेस रावण दहन पहिल्यांदा बनवलेलं आहे. याच्यापूर्वी 2 वेगवेगळे कारागीर असायचे. तर तुम्ही ज्या वाईट प्रवृत्ती आहेत त्याच्यामध्ये ह्यावेळेचा अत्यंत महत्वाचा जो विषय होता तो शेतकऱ्यांचा प्रश्न होता की शेतकऱ्यांचा ओला दुष्काळ जाहीर करावा. या ओल्या दुष्काळाचं आपण या ठिकाणी दहन केलेलं आहे. शेतकऱ्यांवर जे संकट आलेलं आहे तो विषय आहे. महिलांवरचे अत्याचार आहेत, वाहतुकीचा विषय आहे. असे असंख्य वेगवेगळे विषय घेऊन आम्ही या केलं. वास्तविक पाहता लोकमान्य नगरचा सुद्धा आमच्या स्थगिती जी मिळालेली पुनर्विकासाला तो सुद्धा विषय घेणार होतो. पण म्हणलं आतापर्यंत या पुणे लोकमान्य फेस्टिवल मध्ये आम्ही कधी राजकारण आणलं नाही. त्याच्यामुळे राजकीय विषय नको बोललो. त्यांना वाटतं राजकारण येतंय. पण या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या रावण दहनामध्ये आम्ही दहन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि दरवर्षी जल्लोष असतो आमच्याकडे रावण दहनाचा. आणि आता पुणे लोकमान्य फेस्टिवलचा आमचा हा 11वा दिवस आहे आणि सगळ्या कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. आणि तुम्ही मंडळी सुद्धा लोकमान्य फेस्टिवलला चांगली प्रसिद्धी दिलेली आहे. तुमचे पण आभार आणि सर्व नागरिकांचे पण पुणेकरांचे मनपूर्वक आभार. नक्कीच आपण बघतोय की या ठिकाणी हा जो रावण दहनाचा कार्यक्रम होता तो झालेला आहे आणि खूप उत्साहामध्ये खरं तर हे सगळं रावण दहन जे आहे ते आता पार पडलेलं पाहायला मिळतं. या ठिकाणी नागरिकांनी खूप मोठ्या संख्येने गर्दी केलेली होती. आताही बघतोय आपण की प्रचंड आनंद आणि उत्साह जो आहे तो या सगळ्याच नागरिकांमध्ये असलेला पाहायला मिळतं. रावण दहन आता पूर्ण झालं आणि रावण दहनाच्या नंतरची ही सगळी दृश्य आहेत. रावण दहन पाहण्यासाठी या ठिकाणी जी काही गर्दी केलेली होती ही गर्दी आता कुठेतरी कमी होताना पाहायला मिळते. या ठिकाणी आपण काही नागरिकांशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय सांगाल, लहान मुलांना घेऊन तुम्ही रावण दहन खास पाहण्यासाठी? सांगायचं म्हणजे आपली संस्कृती जपली जाते. जशी आम्हाला माहिती आहे तशी आपल्या मुलांना पण माहिती पडली पाहिजे आणि आतापासून आपण ह्या सगळ्यांना रक्षण व्हायला पाहिजे. हिंदू धर्म संस्कृती टिकायला पाहिजे म्हणून आपण जे काही आता करतोय ते मुलांना आतापासून दिलं तर ते मोठेपणी ते लोक पण ह्या सगळ्या गोष्टी आनंदाने करतील. म्हणून कसं वाटलं?
खूप अप्रतिम आहे. आपलं संस्कृती टिकवायची असेल त्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. सातपुते सरांनी जे उपक्रम इतक्या वर्ष करत आहेत तो नक्कीच अभिमानास्पद आहे. थँक्यू. नक्कीच आपण बघतोय ही लहान लहान मुलं जी आहेत ती खरं तर रावण दहन पाहण्यासाठी खास या ठिकाणी आलेली होती आणि रावण दहनाचा आनंद या सगळ्यांनी लुटलेला आहे. प्रत्यक्षात रावण जळतानाचं जे काही दृश्य होतं, इतका भव्य दिव्य स्वरूपाचा हा रावण या ठिकाणी जाळण्यात आला आणि त्यानंतरची ही सगळी दृश्य आहे. काय सांगाल, कसं वाटलं रावण दहन? खूप मस्त, खूप छान. दरवर्षीप्रमाणे यावर्षी खूप छान झालं. दरवर्षी असतो, 9 दिवस कार्यक्रम असतो, 10व्या दिवशी रावणाचं दहन असतं. खूप छान झालं. सगळेच भाविक जे आहेत ते या ठिकाणी खरं तर खूप आनंद झालेला आहे. रावण दहन पार पडलंय आणि 9 दिवसांचा हा नवरात्रीचा जो काही उत्साह असतो तो खरं तर या रावण दहनाच्या नंतर पूर्ण होतो. हा सोहळा पूर्ण होतो. रावण दहनाने या सोहळ्याला पूर्ण विराम लागतो आणि त्यानंतरची ही सगळी दृश्य आहेत. रावण या ठिकाणी जाळण्यात आलेला आहे. जो सांगाडा होता तो सुद्धा अगदी प्रिकॉशन्स घेत, सगळी काळजी घेत या ठिकाणी सांगाडा सुद्धा जे काही म्हणजे त्याच्यामध्ये धग होती किंवा जी आग होती ती पूर्णपणे बंद करून फायर ब्रिगेडचे लोक सुद्धा या ठिकाणी जमलेले होते आणि पाणी टाकून हा जो सांगाडा आहे तो आता गार केला जातो आणि त्यानंतर या सांगाड्याची विल्हेवाट जी आहे ती लावली जाणार आहे. आपण बघतोय अतिशय पारंपरिक पद्धतीने हे रावण दहन गेले 28 वर्ष ज्या पद्धतीने पार पाडलं जात आहे तशाच पद्धतीने यंदाच्या वर्षी सुद्धा हे रावण दहन पूर्ण झालेलं आहे आणि रावण दहन झाल्याच्या नंतर आता आपण बघतोय की नवरात्रोत्सव संपलेला आहे. असत्यावर सत्याने विजय मिळवलेला आहे. या ठिकाणी संपूर्ण ज्या ज्या काही समाजातील अनिष्ट गोष्टी होत्या त्या अनिष्ट गोष्टींचं दहन या ठिकाणी रावणाच्या प्रतिकात्मक स्वरूपामध्ये करण्यात आलं आणि त्याचमुळे या ठिकाणचा जो लोकमान्य फेस्टिवल आहे तो खरं तर त्यांच्या रावण दहनासाठी विशेष प्रसिद्ध आहे. कारण पुण्यात अगदी मोजक्या ठिकाणी रावण दहन होतं आणि त्यापैकी हे एक ठिकाण आहे आणि आता आपण बघतोय की रावण दहन संपन्न झाल्याचं पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धीचा टॉप न्यूज मराठी, पुणे.